आपल्या अतिशय कमी कालावधीमध्ये प्रसिद्ध झालेल्या भटकंती या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष असं स्वागत. मित्रांनो, आज या ठिकाणी आरोग्य सेवक कशी सेवा देतात आणि वारकऱ्यांना कोणते कोणते औषधं देतात याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊया. नमस्कार. नमस्कार. या ठिकाणी आपण जो कॅम्प लावलेला आहे हा महाराष्ट्र शासनाचा एक आपला आहे? नाही, हा पुणे जिल्हा शिक्षण मंडळ पुणे आकुर्डी आयुर्वेद महाविद्यालय निगडी या हॉस्पिटलचा आहे आणि तिथून आम्ही दरवर्षी 2 वर्ष झाले, आता 2 ते 3 वर्ष की नियमित आम्ही देहू रोड पासून म्हणजे जिथं तुकाराम महाराजांची पालखी निघते देहू गावातनं आम्ही पालखीला सेवा देत असतो. हजारो वारकरी आपल्या इथे येतात. त्यांना काही आजार होतात, पायाचे आजार आहेत, गुडघ्याचे आजार, चालून पाय दुखतात, दमतात, सर्दी, खोकला, ताप, बरेच वेळा खाण्यापिण्याचं बाहेरचं कमी जास्त होतं, त्याच्यामुळे जुलाब, उलटी, अशा प्रकारच्या सर्व प्रकारचे जे वैद्यकीय सेवा देता येईल तेवढी आम्ही वैद्यकीय सेवा देतो आणि हे गेल्या मागील 2-3 वर्षापासून आपलं सुरू आहे. डॉक्टर, असा एक प्रश्न आहे की हे जे वारकरी आहेत सरासरी दररोज किती वारकऱ्यांना तुम्ही सेवा देता येईल? आमच्या इथे आतापर्यंत आम्ही जवळपास 300-400 वारकरी रोज रोज येतात. आता आज तर वारीचा खूप मोठा दिवस आहे. आज किती वारकऱ्यांना सेवा देऊ शकता? आमचे 150-200 झाले असतील. अजून दिवसभरात पूर्ण दिवसभर पूर्ण थांबणार. बरं. तसंच त्या प्रकारे आम्ही आमचं हॉस्पिटल आयुर्वेदिक हॉस्पिटल असल्यामुळे हे वारकऱ्यांचं आम्ही पायाचं पाय दुखतात त्यांना आम्ही हे पण देतोय आणि अशी सेवा पण देतो. या ठिकाणी बघा, वारकऱ्यांच्या पायाची सेवा म्हणजे चरण सेवा आपण ज्याला म्हणतो ती या ठिकाणी केली जात आहे. या ठिकाणी डॉक्टरना आपण अजून काही प्रश्न विचारणार आहे. डॉक्टर, मला एक असा प्रश्न विचारायचा आहे की सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत, सर्वात जास्त कोणता आजार होतो किंवा कोणती औषध जास्त लागतात? आता सध्या आम्हाला पावसाळ्यात सर्दी, खोकला, ताप हे तर कॉमन आहे, पण बरेच वेळा जुलाब किंवा उलट्या अशा प्रकारचे सुद्धा पेशंट जास्त असतात. बरं, मला एक असं तुम्हाला विचारायचं आहे, सध्या पाण्यामुळे अनेक आजार होतात. बरोबर. या पाण्यासाठी त्या पाण्यासाठी तुम्ही हे जे वारकरी आहेत त्यांना काय सल्ला द्याल पाण्यासाठी? या वारकऱ्यांना एकच सल्ला आहे की तुम्ही सीलबंद बॉटलचं पाणी प्या, इकडचं तिकडचं पाणी पिऊ नका. आवश्यक असेल तेवढंच जेवण घ्या, आवश्यक नसेल तर जमा करून सकाळचं संध्याकाळी खाऊ नका, जमा करून ठेवू नका. जेवढी गरज आहे तेवढंच तुम्ही घ्या, तेवढंच तुम्ही खा, म्हणजे जेणेकरून तुमचं शेवटपर्यंत आयुष्य हे निरोगी राहील, आरोग्य निरोगी राहील. बरं, आता मला एक सांगा की आता हे जे वारकरी आहेत त्यांना चालताना काही त्रास होऊ शकतो किंवा दुसरे काही आजार होऊ शकतात, तर त्यांच्यासाठी, त्यांच्या सेफ्टीसाठी त्यांच्या बॅगेमध्ये अशी कोणती महत्वाची औषधं आहेत की त्यांनी ठेवावीत? त्यांच्यासाठी एक आपण समजा आता बऱ्याच लोकांना चालण्याची सवय नसते, काही लोक पहिल्यांदा वारी करतात, अशा लोकांना थोडंसं पेन किलर जवळ ठेवणे किंवा त्याचसोबत ऍसिडिटी म्हणजे पित्ताची गोळी जवळ ठेवणे किंवा एखादा पेन किलर मलम जसं असतं ओलिनी वगैरे किंवा मूग सारखा असे थोडं, आणि तेल असेल एखादं पेन किलर आयुर्वेदिक तेल ते जवळ ठेवू शकतात. बरं, आपल्या परवानगीशिवाय काही काही वारकरी काय करतात, गोळ्या खातात, वेगवेगळ्या औषधं खातात. बरोबर. तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सल्ला द्याल? हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. आता तुम्ही बघत आला असेल की सुरुवातीपासून इथपर्यंत बरेच 50-100 स्टॉल लागलेले आहेत मेडिकलचे आणि त्याच्यात त्यांची चुकी नाहीये. त्याच्यात असं होतं की स्टॉल लागला बाबा पुढे मिळेल की नाही मिळेल औषधं, पण प्रत्येक स्टॉलवरून जर 2-2 गोळ्या केल्या आणि त्यानंतर त्यांनाच कळत नाही की ही गोळी कशासाठी आहे, ती गोळी कशासाठी. म्हणून गरज असेल तिथेच औषध गोळ्या घ्या, अन्यथा तुम्ही घेऊ नका, नाही तर याचे दुष्परिणाम सुद्धा पण तुम्हाला कळणारच नाही वारकऱ्याला की ही गोळी कशासाठी आहे, ती गोळी कशासाठी. कारण सगळ्या स्टॉलवरून जर तुम्ही औषध गोळ्या करत आला तर त्या गोळ्या मिक्स होणार, तुम्हाला त्या गोळींवर कट करून दिलेल्या असतात, त्याच्यामुळे नावं माहीत नसतात. म्हणून गरज असतानाच तुम्ही ती औषधं घ्या. तर सर्व वारकऱ्यांना आपण डॉक्टरांकडून सल्ला घेत आहोत, तर सर्वांनी त्याचं पालन करावं. या ठिकाणी बघा डॉक्टर, अजून एक असा प्रश्न आहे की बऱ्याच वेळा काय होतं, जेवण वगैरे असतं की सध्या जेवणामध्ये वारीमध्ये कसं असतं, वेगवेगळे पदार्थ मिळतात आणि वारकरी काय करतात, जे मिळेल ते खाण्याचा प्रयत्न करतात. तर या खाण्यासाठी की ह्याच्यामुळे काहीतरी आजार होऊ शकतो का किंवा पोटाचा त्रास होऊ शकतो का, याबद्दल काय? 100%. कारण या वारीत सगळ्यांची देण्याची इच्छा असते,
मनापासून लोक देतात, अन्नदान करतात. अन्नदान करणारा पण श्रेष्ठ आहे आणि घेणारा पण श्रेष्ठ आहे. पण घेणाऱ्यांनी फक्त एवढंच लक्षात ठेवावं की जमा करून परत त्याचा उपयोग करू नको. जेवढा तुम्हाला आत्ता आवश्यक आहे तेवढं अन्न घ्या, तेवढंच खा. बाकीचं अन्न ठेवू नका, साचवू नका, कारण त्या अन्नामुळे तुम्हाला पुढे जाऊन त्रास होऊ शकतो. पोटाचे विकार होऊ शकतात, जुलाब होऊ शकतात, उलट्या होऊ शकतात. त्याच्यामुळे तुमचं जिथं मुक्काम आहे तिथं तुम्ही व्यवस्थित, तुम्हाला अन्नदान झालं की तुम्ही जेवण करा. सकाळचं जेवण करा, संध्याकाळचं जेवण करा. जेवण्याबद्दल काही नाही, कारण तुमचं तेवढी चालण्याची हे असते, चालत असता, तुमचा व्यायाम असतो, तुमचा आनंद असतो, उत्साह असतो. पण तुम्ही जर ते जमा करून ठेवलं, म्हणजे सीलबंद बोलत नाही, पण काही वेळेस खिचडी, जशी आज एकादशी आहे त्याच्यामुळे खिचडी वाटप केली आहे लोकांनी, तर 2-2, 3-3 बाउल घेऊन जवळ ठेवू नका. फ्रुट्स दिले आहे ते तुम्ही साचवू शकता, पण जे शिजवलेलं अन्न आहे ते जमा करून ठेवू नका आणि ते परत रात्रीचं खाऊ नका. सकाळचं सकाळी घ्या, संध्याकाळचं संध्याकाळी घ्या. समजा अचानक जर एखाद्याला काही त्रास झाला, हा, की बऱ्याच वेळा वेगवेगळे जाताना त्रास होतात, तर मला सांगा अशा लोकांना तुम्ही काय सल्ला द्याल? हा, आता बरेच वेळा, आता आम्ही येताना मगाशी एक महिला, वारकरीच महिला होती, ती काहीतरी फुगडी खेळताना वगैरे पडली, तिच्या गुडघ्याला एकदम फ्रॅक्चर झालेलं. मग त्यांना आम्ही उचलून हॉस्पिटलाइज केलं. जवळचं जिथलं कुठलं हॉस्पिटल असतं तिथे आम्ही नेतो. प्रत्येकाला उत्साह असतो, तरीही उत्साहाच्या भरात स्वतःला न विसरता आपल्याला शेवटपर्यंत वारी पूर्ण करायची आहे. त्याच्यामुळे स्वतःची काळजी घेऊन वारी पूर्ण करा, एवढाच माझा सल्ला राहील. आणि वाटप जे करतात रस्त्याने, आता जे वाटप करतात तेव्हा कुठे लोकांच्या सेवेसाठी करतात, परंतु जे केळी वाटप करतात त्यांनी केळी वाटप न करता दुसरं काय गुडदाणी किंवा खिचडी या पद्धतीचे पदार्थ वाटले पाहिजे. आता आम्ही पाहिले एक महिला केळीच्या साईडने घसरून पडली, तिचा पाय फ्रॅक्चर झाला. आम्ही तिला त्वरित केलं आणि आम्हाला हॉस्पिटलला ऍडमिट केलं. पण असे प्रकार अनेक घडू शकतात. त्यामुळे वाटणाऱ्यांनी केळी वाटू नये, याच्यावर काहीतरी सरकारने बंधन आणावं. केळी न वाटता दुसरं वाटावं. बरं, ठीक आहे डॉक्टर, तुम्हाला एक शेवटचा प्रश्न. आता लाखो वारकरी या ठिकाणी पंढरपूरकडे निघालेले आहेत, बरोबर. तुम्ही त्या सर्व वारकऱ्यांना स्वतःच्या आरोग्याबद्दल काय संदेश द्याल? संदेश हाच की आपल्याला वारी पूर्ण करायची आहे सगळ्यात पहिले. त्याच्यासाठी आपण सगळ्यात पहिले आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे आणि आरोग्याची काळजी घेण्यासाठी आवश्यक असलेलेच असेल तरच आपण जेवण जेवढं आपल्या शरीराला गरजेचं आहे तेवढं घेतलं पाहिजे. व्यवस्थित स्वच्छ पाणी पिलं पाहिजे, स्वच्छ अन्न घेतलं पाहिजे. त्याच्यानंतर आपण स्वच्छ राहिलो, आपला वारी स्वच्छ ठेवायची, आपली दिंडी स्वच्छ ठेवायची, आपला रस्ता स्वच्छ ठेवायचा आहे. आपण निघून गेल्यानंतर आपल्या मागे येणारे वारकरी आहेत त्यांची पण काळजी आपल्याला घ्यायची. त्याच्यामुळे आपण स्वच्छ वारी नावाचा हा उपक्रम चालू केला पाहिजे, की जेणेकरून आपण आपला कचरा स्वतः गोळा करायचा, एका ठिकाणी ठेवायचा. रस्त्याने जाताना कचरा टाकू नका. आणि ते भाविक असतात सगळे, त्याच्यामुळे आपण त्या सगळ्या गोष्टी त्यांना सांगतोय. पण बऱ्यापैकी आता लोकांमध्ये जागृती झाली आहे, लोक कचरा टाकत नाहीये, स्वच्छता ठेवताय. ओके डॉक्टर, आपण जो आम्हाला हा अनमोल सल्ला दिला त्याबद्दल आपल्या सर्वांचं खूप खूप आभार. आपल्या टीमला खूप खूप शुभेच्छा. या ठिकाणी बघा सध्या वारकरी या ठिकाणी बघा या आजींच्या हाताला लागलेले, या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे उपचार मिळतात आणि सर्व प्रकारची औषधं या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे आणि सर्व प्रकारची औषधं या ठिकाणी आपल्याला उपलब्ध आहेत. ज्याप्रमाणे डॉक्टरांनी आपला सल्ला दिला त्याप्रमाणे सर्वांनी त्याप्रमाणे वागावा, सर्वांना विनंती. धन्यवाद. चालू मध्ये लागले ना, इथे लागले ना.